नमस्कार. आसावरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण व्हेज ग्रिल्ड सँडविच बनवणार आहोत. त्यासाठी लागणारी ग्रीन चटणी बनवून घेऊ. पुदिना पाने 1 कप, कोथिंबीर 1 कप, हिरव्या मिरच्या 2-3, आले 1 इंच, लसूण पाकळ्या 8-10, लिंबाचा रस 2 टेबलस्पून घ्या. धने जिरे पूड अर्धा टीस्पून, सैंधव मीठ म्हणजेच रॉक साल्ट पाव टीस्पून, नेहमीचे मीठ अर्धा टीस्पून घ्या आणि मिक्सरला ग्राइंड करा. अर्धा कप पाणी घालून चांगले मिक्सरला वाटून घ्या. ग्रीन चटणी तयार. चला तर मग आता सँडविच बनवण्यासाठी सगळे सलाड्स स्लाइस करून घेऊ. सगळ्यात पहिला ब्रेडला बटर लावून घ्या. पूर्ण सगळ्या बाजूने बटर स्प्रेड झाले पाहिजे. त्यावरती ग्रीन चटणी पसरून घ्या. सगळे सलाडचे स्लाइस त्याच्यावरती पसरून घ्या. प्रथम काकडीचे स्लाइस, त्याच्यावरती टोमॅटोचे स्लाइस, त्यानंतर कांद्याचे स्लाइस. आपल्या आवडीप्रमाणे हे स्लाइस पसरून घ्या. उकडलेल्या बटाट्याचे स्लाइसही पसरून घ्या. तेही खूप छान लागतात. या व्यतिरिक्त इतरही काही सॅलड्स असतील जसे बीट, गाजर, कोबी याचेही स्लाइस करून तुम्ही पसरले तरीही छान लागतात आणि पौष्टिकही बनतात. आणखी एका ब्रेड स्लाइसवरती प्रथम बटर आणि त्यानंतर ग्रीन चटणी व्यवस्थित पसरून घ्या. हा स्लाइस सँडविचवरती ठेवा व भाजून घ्या. सँडविचच्या दोन्ही बाजूनी चांगले बटर लावून खरपूस भाजून घ्या. सँडविच तुम्ही सँडविच मेकरमध्येही भाजू शकता किंवा साध्या आपल्या तव्यावरही सँडविच बनवण्यासाठी आपण सलाड्स वापरलेले आहेत, म्हणून हे सँडविच अतिशय पौष्टिक बनतात आणि रुचकरही बनतात. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्या. आणखी महत्त्वाचे, त्याच्यावरती चीज किसायला विसरू नका. असे हे व्हेज ग्रिल सँडविच नक्की करून बघा. नक्की आवडतील तुम्हाला. कसे झालेत हे कळवायला विसरू नका. धन्यवाद.